नमस्कार. मी पत्रकार हेमंत जोशी आपले मनापासून स्वागत करतो. बहुसंख्य पुरुष आपल्या बायकोनं विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला घाबरतात, क्षणार्धात अस्वस्थ होतात, सैरभैर होतात. मात्र एका सर्व्हेनुसार बहुसंख्य भारतीय स्त्रिया नवऱ्याच्या किंवा नवऱ्यानं विचारलेल्या केवळ एका प्रश्नावर अस्वस्थ होतात, डिस्टर्ब होतात, आणि तो प्रश्न असतो, मुले झोपलीत का? मित्रांनो, याच पद्धतीनं दरवर्षी 6 डिसेंबरला जेव्हा केव्हा मी शिवाजी पार्क परिसरात काही वेळ घालवतो, तेव्हा मी देखील असंच हादरून जातो, घाबरून जातो, मनापासून चिडतो, मनात राग येतो, अस्वस्थ होतो. कारण देशभरातले, राज्याच्या कानाकोपऱ्यातले, देशाच्या कानाकोपऱ्यातले त्यांच्या देवासमोर नतमस्तक होण्यासाठी, माथा टेकण्यासाठी, बाबासाहेबांना झुकून वाकून नमस्कार करण्यासाठी, त्यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनेक बौद्ध बांधव कसेबसे सहकुटुंब, सहपरिवार, अगदी चिल्या पिल्यांसहित खाण्यापिण्याची, जेवणाची फारशी चिंता, पर्वा, काळजी न करता येतात. काही ट्रक्समधून येतात, काही टेम्पोमधून येतात, काही ट्रेन्समधून येतात, फार कमी आपापल्या वाहनातून येतात, मुंबईतल्या लोकल्समधून येतात. थोडक्यात काय तर बहुसंख्य बौद्ध बांधव आजही दारिद्र्याच्या खाईत अडकलेले आहे. केवळ त्यांचे नेते मोठे झाले, श्रीमंत झाले, किंवा जे सरकारी नोकरीत बौद्ध बांधव आले, त्यांच्यापैकी बहुसंख्य मंडळींनी, त्यात सरकारी कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या मंडळींनी त्यातले फार कमी जर बाजूला सारले तर बहुसंख्य मंडळींनी जो भ्रष्टाचार केला, पैसा कमावला, तो केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या भल्यासाठी. कुठलाही नेता किंवा कुठलाही अधिकारी किंवा बौद्धांमधून पुढे गेलेला, श्रीमंत झालेला, बौद्धांच्या भरवशावर ज्यानं प्रगती साधली, असा कुठलाही माणूस अडगळीत सापडलेल्या, दारिद्र्यात अडकलेल्या आपल्या बौद्ध बांधवांसाठी फारसं काही करताना दिसत नाही. जे नेते थोडंफार या अशा पद्धतीच्या बौद्ध बांधवांसाठी धावून जातात, ते केवळ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. त्यांना बौद्ध बांधवांनी पुढे जावं, प्रगती करावी, खूप काही करून दाखवावं, मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं, असा कोणताही विचार या नेत्यांच्या डोक्यात नसतो. केवळ स्वतःच्या कुटुंबाचं भलं साधण्यासाठी नितीन राऊत, वर्षा गायकवाड पद्धतीचे नेते आपल्याच मनोरथामध्ये आपलेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमलेले असतात. पण मित्रांनो, हे असे बहुसंख्य बौद्ध बांधव त्या 6 डिसेंबरला मुंबईत येतात, तेव्हा त्यांची बाबासाहेबांच्या प्रती असलेली श्रद्धा, भक्ती, निष्ठा, आणि हेच बाबासाहेब पुन्हा एकदा आपल्यासाठी काहीतरी करून दाखवतील, हे त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न, त्यापायी ते मुंबईत येतात. त्या दिवसापुरतं त्यांची देखभाल केली जाते, त्यांच्या जेवणाची, बिचारे राहतात तर उघड्यावर, खाण्यापिण्याची,
आणि प्रातर्विधीची सोय केली जाते. नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी बौद्ध बांधव कुठे आहेत, कसे आहेत, आपल्या गावाला ते कसे परतणार आहेत, त्याकडे कुठल्याही मोठ्या माणसाचं लक्ष नसतं. आणि हीच या बौद्ध मंडळींची, बौद्ध धर्मीयांची मोठी शोकांतिका आहे. एका जमान्यामध्ये लालूंच्या राबडीचं पोट जसं कधीही रिकामं सापडत नव्हतं, कायम भरलेलं असायचं, प्रेग्नंट असायचं, ते तसंच रामदास आठवलेंचं आहे. म्हणजे 1990 ते आजतागायत आठवले कधी राज्यात तर बहुतेक वेळ केंद्रात मंत्री होते, मंत्री आहेत. कधी ते येथे विधान परिषदेवर होते, तर कधी लोकसभेत, तर कधी राज्यसभेवर. थोडक्यात काय तर सत्तेच्या राजकारणामध्ये आठवले हे कायम यशस्वी असे बौद्ध नेते. आठवल्यांच्या सभोवताली राज्यातल्या, देशातल्या कानाकोपऱ्यातून बौद्ध मंडळींची सतत कायम वर्दळ असते, गर्दी असते. ते जेथे जातील तेथे बौद्ध बंधू भगिनी त्यांच्याकडे येतात, आपल्या समस्या घेऊन येतात आणि आठवले त्यांना अगदी मनापासून सहकार्य करतात, त्यांच्यासाठी धावून जातात. परंतु या रामदास आठवलेंकडून किंवा त्या पद्धतीच्या राज्यातल्या नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून जी अपेक्षा अडगळीत सापडलेल्या बौद्ध बांधवांना आहे किंवा होती, त्यातली कुठलीही अपेक्षा या नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेली नाही. थोडक्यात काय तर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, पण जे आपला बौद्ध समाज मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या प्रबळ व्हायला पाहिजे, श्रीमंत व्हायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला हवा, त्यासाठी वेगवेगळ्या सहकारी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, थोडक्यात काय तर उत्पन्नाचे सार्वजनिक किंवा सहकारी पद्धतीचे स्रोत निर्माण केले पाहिजे. हे जे बाबासाहेबांना कायम वाटायचं, त्यांचं ते स्वप्न या राज्यातल्या कुठल्याही बौद्ध नेत्यानं कधीही पूर्ण केलं नाही. एक उदाहरण देतो. चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना त्यांनी राज्यातल्या बौद्ध तरुणांना औद्योगिक संस्था, उद्योग उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज मिळवून दिलं, उपलब्ध करून दिलं. जवळपास त्यावेळी 1000 तरुणांना त्याचा फायदा झाला. तत्पूर्वी किंवा त्यानंतर आजतागायत संजय बनसोडेसारखे फक्त स्वतःच्या कुटुंबाचं भलं साधणारे असे कितीतरी बौद्ध नेते मंत्री झाले, सत्तेत आले, सत्तेभोवती रेंगाळत होते, रेंगाळत आहेत. अधिकाऱ्यांनी पण खूप मजा मारली आहे. एखादाच हर्षदीप कांबळे की जो सभ्यतेचा किंवा सभ्यतेने आपली वेगवेगळी तत्व जोपासतो. फार क्वचित असे अधिकारी, पण बहुतेक अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांपासून तर राज्य, देश पातळीवरचे अनेक नेते या साऱ्यांनी फक्त स्वतःचा फायदा करून घेतला. कोणालाही चंद्रकांत हंडोरे पद्धतीनं निर्णय घेता आले नाहीत किंवा आपल्या समाजाचं काहीतरी भलं साधलं पाहिजे, आपला तरुण वर्ग उद्योगात किंवा इतर सहकारी क्षेत्रात, नोकरीमध्ये, थोडक्यात काय तर एखाद्या चांगल्या क्षेत्रात तो नाव कमावून श्रीमंत व्हावा, पुढे जावा असं एकाही नेत्याला वाटलेलं नाही. एखादाच कधीतरी चंद्रकांत हंडोरे. पण तुम्हाला माहिती आहे की हंडोरे या पद्धतीनं आपल्या बौद्ध तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करतायत हे बघून
त्यावेळचे त्यांचे वरिष्ठ मंत्री अजित पवार अस्वस्थ झाले आणि त्यानंतर अजित पवार किंवा त्या पद्धतीच्या त्यांच्या ज्ञातीच्या नेत्यांनी, वरिष्ठ मंडळींनी कधीही हंडोरेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल याची कायम स्थान मिळणार नाही याची कायम काळजी घेतली. अर्थात त्यात काही हंडोरे यांच्या देखील चुका असू शकतात, पण मला असं वाटतं की वैयक्तिक आर्थिक फायदे करून घेत असताना जर हंडोरे पद्धतीचा एखादा नेता बौद्ध समाजासाठी जर काही वेगळं करून दाखवत असेल तर मी या पद्धतीच्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना जगजाहीर त्यांचं कौतुक करून नक्की मोकळा होईल. या पद्धतीचे नेते, अधिकारी किंवा प्रगत बौद्ध ही बौद्ध समाजाची मोठी गरज आहे. काही बौद्ध नेते हयात आहेत, ॲक्टिव्ह आहेत आणि काही वर गेलेले आहेत, पण अगदी सुलेखा कुंभारेंपासून तर जोगेंद्र कवाडे, संजय बनसोडे, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, अगदी रासू गवई, त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई किंवा बॅरिस्टर खोब्रागडे, सरोज खापर्डे, वासनिक बापबेटे किंवा दादासाहेब रुपवते, प्रेमानंद रुपवते, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, आर डी भंडारे किंवा अविनाश महातेकर, एन एम कांबळे, दयानंद म्हस्के, प्रीतम कुमार शेगावकर, उत्तम खोब्रागडेंसारखे बहुसंख्य शासकीय प्रशासकीय नेते. मी तुम्हाला सांगितलं की काही हयात आहेत, काही हयात नाहीत, परंतु आपल्या या राज्यातले या पद्धतीचे जे नेते किंवा अधिकारी बौद्ध धर्मियातून, बौद्ध समाजातून पुढे आले, नेतृत्व केलं, मोठे झाले, श्रीमंत झाले, त्यातल्या किती मंडळींनी बौद्ध धर्मियांसाठी, आपल्या समाजासाठी, ज्या समाजाच्या भरवशावर साथीनं, सहकार्यानं ज्यांनी नेतृत्व केलं, मोठे झाले, सत्ता कमावली, पैसे मिळवले, त्यातल्या किती मंडळींनी बौद्धांच्या विकासाचा नेमका विचार केला किंवा नेमक्या योजना आणून बौद्धांना सहकार्याचा हात देऊन मोठं करण्याचा प्रयत्न त्यातल्या किती मंडळींनी केला, हा सवाल वास्तविक बौद्ध धर्मीय मंडळींनी, सामान्य लोकांनी या अधिकाऱ्यांमधले किंवा नेत्यांमधले आज जे हयात आहेत, केवळ पैसा कमावत आहेत, त्या साऱ्यांना भर चौकात उभं राहून विचारायला हवा. कुठेतरी हा अडगळीत सापडलेला, दारिद्र्यात खितपत असणारा, ज्याला अजिबात आजही कोणता मार्ग सापडत नाही, जे बौद्ध धर्मीय मोठे होतात ते कसे बसे केवळ स्वतःच्या कष्टानं, नशिबानं मोठे होतात, पण असे कितीतरी की ज्यांना आजही प्रगतीच्या आशेचा किरण दूरदूरपर्यंत दिसलेला नाही, दिसत नाही, या साऱ्या मंडळींचा कोणीही विचार करायला तयार नाही. देशातले, राज्यातले राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरते या बौद्धांचा विचार करतात, त्यांना आमिष दाखवून आपल्याकडे मतदान खेचतात आणि एकदा का निवडून आलेत की कोण बौद्ध हे बौद्धांच्या नेत्यांसहित इतर साऱ्याच पक्षांना त्याचा विसर पडलेला असतो आणि त्यातूनच बहुसंख्य बौद्ध समाज
भरकटलेला आहे, त्याची वाताहत झालेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत बौद्ध खूप मोठे झाले, मुख्य प्रवाहात आले, ते सेठजी झाले म्हणून त्यांना इतर सलाम ठोकून मोकळे झाले असं कुठेही बघायला मिळत नाही. आणि हे सारं अपयश जे बौद्धांचे स्वतःला नेते समजतात त्या साऱ्यांचं ते अपयश आहे. बौद्ध धर्मीयांचा खुंटलेला विकास हे या मंडळींचं मी म्हणतो अपयश आहे. एकमेव बौद्धांसाठी आशेचा किरण म्हणजे जे बौद्ध धर्मीय विशेषतः मीडियामध्ये आहेत, त्यांची धडपड, त्यांचं लिखाण, त्यांचं धाडस, त्यांची लिहिण्याची पद्धत किंवा विविध वाहिन्यांवर आक्रमक होऊन समाजाचे प्रश्न मांडण्याची त्यांची स्टाईल, या पद्धतीची मीडिया हा या राज्यातल्या बौद्ध धर्मीयांचा एकमेव आशेचा किरण आहे. मित्रांनो, बंधुराज लोणे किंवा शिर्के बंधू किंवा युवराज मोहिते म्हणजे मधु कांबळे असे कितीतरी मीडियातले बौद्ध धर्मीय माझे मित्र आहेत आणि ते त्यांच्या तत्वांशी सत्वांशी निगडीत असतात, एकनिष्ठ असतात आणि आपल्या समाजाची बाजू उघडपणे मांडताना कधीही कचरत नाहीत. पण याच बौद्ध धर्मीय मीडियाला माझं पोटतिडकीनं सांगणं आहे की त्यांनी मीडियातली त्यांची व्याप्ती आणि संख्या आणखी वाढवावी. म्हणजे तुमच्या ते लक्षात आलं असेल की आपल्या या राज्यातल्या काही मराठा नेत्यांनी जाणून बुजून अगदी ठरवून अलीकडल्या 5-25 वर्षात बहुसंख्य मराठा मंडळींना, तरुणांना मीडियामध्ये आणलं. आणि आज जर आपण राज्यातल्या मीडियाचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी मराठा समाजाचे, मराठा ज्ञातीचे मीडियातले अग्रेसर आहेत. अतिशय ठामपणे ते बाजू मांडत आहेत. मला असं वाटतं की बौद्ध धर्मीयांनी देखील या मराठा पद्धतीनं मीडिया क्षेत्रात येऊन आणखी आक्रमक व्हावं, आपल्या समाजाच्या समस्या सरकारपुढे, त्यांच्या नेत्यांपुढे ठामपणे मांडाव्यात, अतिशय आक्रमक व्हावं, आक्रमक भूमिका घ्यावी आणि बौद्ध समाजाचं कसं भलं साधल्या जाईल. 6 डिसेंबरला येणारा बौद्ध बांधव स्वतःच्या गाडीतून येऊन रस्त्यावर न झोपता, उघड्यावर शौचाला न जाता किंवा कुठेही काहीही न खाता अतिशय शांत, अतिशय स्वाभिमानानं तो त्या बाबासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक होईल. तो मोठा होईल, श्रीमंत होईल. त्याकडे ज्यांच्याकडे मी आज अतिशय अपेक्षेनं आणि आशेनं बघतो त्या बौद्ध मीडियानं आता या त्यांच्या समाज बांधवांना पुढे नेण्यासाठी मनापासून कडक कठीण अशी भूमिका स्वीकारली पाहिजे. कारण इतरांप्रमाणे राज्यातली बौद्ध मीडिया नक्कीच प्रभावी आहे. पोटतिडकीनं ते त्यांची भूमिका मांडत आहेत. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.